सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. जूनमध्ये होणारी नेट परीक्षेबद्दल आपण महत्त्वाची कन्सेप्ट चर्चा करीत आहोत. पेपर क्रमांक 1 मधील 10वा युनिट आहे हायर एज्युकेशन. या हायर एज्युकेशनच्या अंतर्गत येणारा महत्त्वाचे कन्सेप्ट. आजचा हा 19वा कन्सेप्ट आहे. तर UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा जो चेअरमन असतो त्यांच्यावरती कशा प्रकारे प्रश्न आतापर्यंत विचारले होते, आता विचारणार आहे. ओके, UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. आता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा जो चेअरमन आहे त्याला चेअरपर्सन आणि चेअरमन असेही म्हणतात. चेअरपर्सन आणि चेअरमन. आता हे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा जो चेअरमन आहे त्यांना कोण निवडतात, तर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी UGC ॲक्ट 1956, UGC ॲक्ट 1956, UGC कायदा 1956 याच्या अंतर्गत सेक्शन क्रमांक 5 अंतर्गत केंद्र सरकारने UGCचा चेअरमनची निवड करतात. आत्तापर्यंत 19 जण UGCचा चेअरमन, म्हणजे 18 जण होऊन गेलेत, आता 19वा आहे. म्हणजे 19 जण UGCचं चेअरमन पद भूषविलेले आहे. या 19 जणांमध्ये 2 जण स्त्रिया आहेत. 2 जण स्त्रिया. आता पहिला महिला चेअरपर्सन किंवा चेअरमन ऑफ द UGC इज कोण आहे पहिला, तर माधुरी शहा यांनी UGCचा पहिला महिला चेअरमन आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा महिला चेअरमन कोण आहे, तर अरमैती देसाई. माधुरी शहा पहिला महिला चेअरमन UGCचा आणि दुसरा डॉक्टर अरमैती देसाई. हे 2 जण स्त्रिया आहेत. सर्वात जास्त वेळ UGCचा चेअरमन, सर्वात जास्त वेळ म्हणजे काळ, लॉंगेस्ट टाईम कोण भूषविलेला आहे, तर डॉक्टर DS कोठारी. आपण कोठारी आयोग म्हणतो. 1964 ते 1966 या कोठारी आयोगाचा जो अध्यक्ष आहे डॉक्टर DS कोठारी, हे UGCच्या चेअरमन म्हणून जास्त वेळ म्हणजे 12 वर्ष UGCचा चेअरमन म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. आणि आपला जो भारताचे माजी प्रधानमंत्री, पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हेही UGCचे चेअरमन म्हणून काम पाहिलेले आहे 1 वर्ष. 1990ला जेव्हा ते भारतात परत आल्यानंतर त्यांना UGCच्या चेअरमनपदी त्यांचा निवड करण्यात आली. आणि पुन्हा त्यांचा क्वालिटी पाहून PV नरसिंह सरांनी त्यांना फायनान्स मिनिस्टर केलेत. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांचा बुद्धिमत्ता पाहून काँग्रेस सरकारने त्यांना 10 वर्ष पंतप्रधान केलेले आहेत. अतिशय नम्र, अतिशय हुशार आणि मौन असणारा प्रधानमंत्री. त्यांचा हा मौन कालावधी झाल्यानंतर आपलं नरेंद्र मोदी साहेब आले आहेत. फक्त भाषण बोलणं आणि काम करणं हे दोन्ही गोष्टी मोदी करतात. मोदी साहेब. मनमोहन सिंगांना साहेबांना बोला हो साहेब बोला म्हटल्यानंतर अजिबात बोलत नाही. आणि मोदी साहेबांना गप्प बसा हो, मी गप्प बसतच नाही. मनमोहन सिंगांना बोला साहेब म्हटलं तर नाही. आणि मोदी साहेबांना गप्प बसा हो, गप्प. ते मौन योगी. ओके, ते लई बोलत होते. सॉरी, मोदी साहेब खूप बोलतात, मनमोहन सिंग बोलत नाही. ओके, चलो, ते राजकारणाचा विषय असू द्या. आणि त्याच्यानंतर हे जे UGCचा पहिला चेअरमन म्हणून ह्यांना शांती स्वरूप भटनागर यांना निवड करण्यात आली 1953 ते 1955 वर्षी, म्हणजे 55 साली, म्हणजे 2 वर्ष. UGCचा पहिला चेअरमन कोण आहे किंवा कोण होते, तर शांती स्वरूप भटनागर, डॉक्टर शांती स्वरूप भटनागर सर. हे ना CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, CSIRचा स्थापन केलेले व्यक्ती हे शांती स्वरूप भटनागर आहे. ते विज्ञानी आहेत.
ओके, शांतीस्वरूप भटनागर. त्याच्यानंतर दुसरा UGCचे चेअरमन श्री हुमायून कबीर सर 1955 to 1956. त्याच्यानंतर पंडित हृदयनाथ कुंजरू 1956 to 1956 1 वर्ष. त्याच्यानंतर DG नाही DG देशमुख, श्री DG देशमुख हे 1956 ते 1961 पर्यंत सेवा बजावलेल्या आहेत. त्याच्यानंतर VS कृष्णा 1961 ते 1961 1 वर्ष. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त वेळ म्हणजे लॉंगेस्ट ड्युरेशन कोणी भूषवलेलं तर डॉक्टर DS कोठारे 1961 ते 1973 शांत कुठं 73 पर्यंत सेवा केलेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर जॉर्ज जॅकोब 1973 to 1974. त्याच्यानंतर प्रोफेसर सतीशचंद्र 1976 to 1981. त्याच्यानंतर डॉक्टर माधुरी R शहा 1981 to 1986 पहिला फर्स्ट विमेन चेअरमन ऑफ द UGC. त्याच्यानंतर प्रोफेसर यशपाल कमी 1986 to 1991. 1991ला एक कमिटी आला होता, त्या कमिटीचं नाव आहे, आयोगाचं नाव आहे यशपाल कमिटी. यशपाल कमिटी कशासाठी तर मुलांवरती जे बर्डन होती बॅग, आता शाळेला मुली वगैरे जातात, शाळेला जाताना चिन्नू शाळेला जातात क्वाई जातात, असं ए वा बॅग लई ओझं झालं वय बाबा म्हणतात. जे ओझा कमी करण्यासाठी ओझा मुलांच्या बॅगा कमी करण्यासाठी हे एक कमिटी आली होती, यशपाल कमिटी. चला, त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग साहेब 91 to 91 1 वर्ष. त्याच्यानंतर प्रोफेसर G रामारेड्डी 91 to 95. डॉक्टर आरमती देसाई 95 to 99. त्याच्यानंतर 14वा हरिप्रताप गौतम 99 to 2000. त्याच्यानंतर 15वा प्रोफेसर अरुण निगवेकर 2002 to 2005. त्याच्यानंतर 16वा प्रोफेसर सुखदेव थोरात साहेब 2006 ते 2011. हे ना खूप मोठा माणूस डॉक्टर सुखदेव थोरात साहेब, आम्ही त्यांना पाहिलो परंतु बोलता आला नाही. साहेब खूप मोठ्या एक कार्यक्रमामध्ये आम्ही पाहिलो साहेबांना. आता ह्यांना आहे ना, यांचं बुद्धिमत्ता पाहून, त्यांचा अभ्यास पाहून कर्नाटक सरकारने ह्यांना घेतलेलं आहे. कशासाठी? कर्नाटकमध्ये एक नवीन शैक्षणिक धोरण सुरू केलेलं आहे. कर्नाटक सरकार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला विरोध केलेला आहे. जे BJP सरकारने केलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ते रिजेक्ट करून ते स्वीकारत नाही म्हणालेत सिद्धरामय्या सरकार. मग कर्नाटक सरकारने एक नवीन शैक्षणिक धोरणासाठी एक कमिटी निवड केलेलं आहे. त्या कमिटीचा अध्यक्ष ह्यांना नेमलेलं आहे प्रोफेसर सुखदेव थोरात साहेबांना. ओके, त्याच्यानंतर हे आपलं महाराष्ट्रीयन आहेत. ओके, चांगले आहेत. प्रोफेसर वेद प्रकाश सर 2013 ते 2017. त्याच्यानंतर 18वा आहे डॉक्टर DP सिंग सर 2018 ते 2019. आता सध्याचे M जगदीश कुमार आत्ता सध्या ते UGCचा चेअरमनपदी निवड होऊन ते काम करीत आहेत. अशा पद्धतीने या UGCच्या चेअरमनवरती तुम्हाला नेट एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारतात. टू द पॉईंट व्यवस्थित आपण लक्षात ठेवला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. आणि तुम्हाला पर्सनली एक माहिती सांगायचं आहे की कृपया जास्त वेळ मला फोन करू नका. आता मी फोन प्रामाणिकपणाने आणि नम्रपणाने मी तुमचा फोन घेऊन तुमच्या फोनमध्ये मला बोलता येत नाही. कारण आहे ना 3-4 वर्ष 5 वर्ष फोनमध्ये बोलून माझं ब्रेनमध्ये असं थोडं गोळं झालेलं आहे. म्हणून डॉक्टरने मला ताकीद दिलेलं आहे. त्यामुळं कृपया मी तुमचा फोन घेऊ शकत नाही. इथं मला खूप दुखतं आहे फोनमध्ये बोलून ब्रेनमध्ये थोडं मला, नाही तर ब्रेन ट्यूमर झालं तर बोंबलत सगळं सोडून जावं लागतं. म्हणून फोन कृपया करू नका. आणि केलं तरी मी फोनमध्ये बोलत नाही, आमच्या मॅडम बोलतील तुमच्याशी. ओके, क्षमा करा. काय असेल तर मी व्हॉट्सअपमधूनच तुम्हाला मी माहिती सांगत असतो. आणि तुम्हाला जे काही गायडन्स करायचे ते मी व्हिडिओ करूनच तुम्हाला व्हिडिओ पाठवत असतो. कृपया ते पहा. आणि फोन उचलला नाही म्हणून माझ्यावर रागवू नका आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. कृपया फोन न करता मेसेज करा. मी तुमच्या मेसेजला मी उत्तर देतो. थँक्यू सो मच. नमस्कार. नाहीतर लई फोन केला, लई बोललो तर आता एका वर्षातच ब्रेन ट्यूमर होऊन गेलं तर काय करावं. लई तर फोनमध्ये बोलून लई त्रास व्हायला लागला. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.